अपेक्षा मासिक परिवाराच्या वतीने स्वर्गीय सौ उर्मिलाताई कराड आदर्श माता पुरस्कार 2026 निमंत्रित कवींचे कवी संमेलन आणि मातृसेवा विशेषांक 2026 प्रकाशन समारंभाचे आयोजन पुण्यात नुकतेच करण्यात आले। विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेविका देवयानी वैदानकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आरके मीडिया सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक रामहरी कराड, ज्येष्ठ समाजसेविका मीना सत्यशील नाईक, ज्येष्ठ साहित्यिका आणि उद्योजिका चंद्रलेखा बेलसरे, ज्येष्ठ समाजसेविका माया प्रभुणे आदी मान्यवर उपस्थित होते। त्याचप्रमाणे ज्येष्ठ कवयित्री मीनाक्षी नवले, ॲडव्होकेट संध्या गोळे, डॉक्टर अंजली कुमावत, ज्येष्ठ समाजसेविका चारुशीला रौंदाळे, अरुणा कदम, ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर सुलभा नाईक, शरयू रावेतकर, अनुराधा गडकरी, डॉक्टर मनीषा पोद्दार यांची सन्माननीय उपस्थिती या कार्यक्रमास लाभली। सीताबाई नरके, सुनेत्रा गायकवाड, श्रद्धा शिंदगीकर, प्राची देशपांडे यांच्यासह एकूण 13 ज्येष्ठ समाजसेविका, ज्येष्ठ साहित्यिका, निवृत्त आदर्श शिक्षिका आणि ज्येष्ठ कवयित्री असलेल्या महिलांना स्वर्गीय सौ उर्मिलाताई कराड आदर्श माता पुरस्काराने गौरवण्यात आले। आईच्या कविता अर्थात कवितेतील आई या विषयावरील कविता सादर करून कवी संमेलनातील निमंत्रित कवींनी उपस्थितांची वाहवा मिळवली। अपेक्षा मासिकाचे संपादक दत्तात्रय उभे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले। प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना संबोधित करताना रामहरी कराड म्हणाले, अपेक्षा परिवाराच्या वतीने उर्मिला कराड यांच्या नावाने जो आदर्श माता पुरस्कार दिला जातोय त्याबद्दल मी अपेक्षा मासिकाचे संपादक आणि मालक दत्तात्रय उभे यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक आमच्या काकूच्या नावानं कला, साहित्य आणि कवी या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा जो गौरव केला जातोय त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आणि आदर्श माता कशा असाव्या त्याबद्दल जर बोलायचं झालं तर आमच्या काकू ह्या आदर्श माता होत्या। त्यांनी एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे कराड परिवाराचे जे 45 लोकांचं एकत्र कुटुंब पद्धत आहे त्याच्यात त्यांनी जे राहुल कराड असतील, मंगेश कराड असतील किंवा गणेश आप्पा, आमदार रमेश कराड असतील या सर्वांना घडवण्याचं काम काकूंनी केलं आणि आज ते संस्कारिक नुसतं घडवलं नाही तर संस्कार देण्याचं काम केलं। त्याचबरोबर त्यांना काव्याची आवड होती। आता खेडेगावात कसं असतं की खेडेगावात बऱ्याच वेळेस जात्यावर पूर्वी आता नाही जात्यावरती गोळ्या गाणे वगैरे म्हणत नाही, गळणं वगैरे ते बंद आहे। तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जात्यावरच्या गोळ्या त्यांनी स्वतः म्हणल्या, गायल्या आणि त्या पुस्तकी स्वरूपात त्यांनी समीर नावाचं पहिलं काव्यसंग्रह त्यांनी प्रकाशित केलं। तर हे सगळं करत असताना, संस्कार देत असताना त्यांनी जे काम केलं ते अद्भुत आहे। त्याचबरोबर अनुभूती असे अनेक 5-7 काव्यसंग्रह आणि गुणवंताच्या सहवासात हे पुस्तक कीर्तनकारांचं एक वगैरे लिहिलं। तर म्हणजे आपल्या संसार करता करता सुद्धा काय काय माता करू शकतात हे त्यांचं एक उत्तम उदाहरण आहे आणि तेच उदाहरण सर्वांनी घ्यावं, त्याचा आदर्श घ्यावा आणि आपली पुढची वाटचाल करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। ज्येष्ठ साहित्यिका चंद्रलेखा बेलसरे आणि ज्येष्ठ समाजसेविका मीना नाईक यांनी देखील आपली मनोगते या प्रसंगी व्यक्त केली। जबाबदाऱ्यांना प्राधान्य नाही राहिलेलं। प्रत्येक माणसाने जर आपल्याला जबाबदारी म्हणून काही गोष्टी तुम्हाला आयुष्यात कधी खटकतात नाही पण ती जबाबदारी म्हणून स्वीकाराव्या लागतात, जबाबदारी म्हणून कराव्या लागतात। हे आताच्या मुलींमध्ये ही जाण खूप कमी आहे आणि त्यामुळे त्यांना ॲडजस्टमेंट करायला खूप त्रास होतो आणि त्यामुळे हे असे आदर्श मातांचे मी तर म्हणते जेवढ्या काही झाल्या तर माझ्या सासूबाईंच्यावरती पण एक पुस्तक आहे माझी जीवनगाथा म्हणून, ते वाचताना अक्षरशः म्हणजे त्यांना त्या काळामध्ये त्या 40 गावच्या होत्या आणि त्यांना लग्नाच्या आधी त्या 6वीत होत्या आणि त्यांना आमच्या इथे वाड्यामध्ये आणून ठेवलेलं होतं। म्हणजे इमॅजिन करा
जोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.